आम्ही नारायणी धामचं दर्शन घेतलं आणि मग तसंच पुढे आलो बाळूमामाला. बाळूमामाच्या तिथं आल्यानंतर तर बघितला हा निसर्गाचा इतका भारी सौंदर्य आणि इतकं छान असं निसर्ग वातावरण. आणि हा डॅमचं जे पाणी आहे हे पाणी आणि त्याच्याच वरच्या बाजूला आहे मोठा झरा. त्याचं एक आम्ही व्ह्यू बघितला. त्यानंतर मग मंदिरामध्ये गेलो. बाळूमामाचं मंदिर एक नंबर छान, शांतता वातावरण, डोंगराच्या मध्ये जराही आवाज नाही, सगळं असं स्वच्छता. आम्ही सगळे तिथं निवांत बसलो, दर्शन घेतलं आणि गप्पा मारत बसलो. काहींनी भजन गायले, गाणी म्हटली तिथं आम्ही. मग नंतरनं फोटोशूट केलं. तिथंच आम्ही जेवणाची ऑर्डरही दिली. जे पिठलं भाकरी, इंद्रायणीचा भात आणि मिरचीचा खरडा, कांदा, इतकं छान असं जेवण, जे मन भरण्यासारखं, म्हणजे जेवल्यानंतरनं जे आपली इच्छा तृप्त होते असं पिठलं भाकरी आणि मस्त आहे ना, पोट मिरचीचा भरून खरडा जेवायचं. खाऊन सगळे असे छान सुस्त तृप्त मन झाले. असे सगळ्यांनी आम्ही टेस्टी एक जेवण नंबर. केलं. मग जेवल्यानंतर पुन्हा परत काही फोटोशूट केले. सगळ्यांना जेवण आवडलं. आणि महिलांना कसं रोज घरी करून आपणच जेवायचं असतं, आपणच स्वयंपाक करायचा आणि जेवायचं. पण एखाद्या दिवशी असं ऑर्डर दिली आणि आयतं असं जेवायला मांडी घालून बसलं आणि समोर ताट आलं, तर ह्यापेक्षा वेगळा आनंद कुठला असेल तो. मग असं छानपैकी धमाल करत मस्त दिवस एन्जॉय केला. नी जेवण केलं, फोटो काढले आणि खूप सारं